हो विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आज आपण एक नवीन धडा सुरू करणार आहोत. यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हा धडा आपण पूर्ण पाहिलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यातले मी शेवटचा जो पिरियड आहे रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन या धड्यातला शेवटचं मला असं वाटतं की 17वा पिरियड होतं काही की त्याच्यामध्ये मी गृहपाठाची प्रश्नांची उत्तरं सगळी दिलेली आहेत. म्हणजे कोणता प्रश्नाचं उत्तर कुठून लिहायचं काय नाही ही सगळी माहिती दिलेली आहे ती त्या धड्यामध्ये. आता मी या ठिकाणी आता नवीन धडा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि त्या धड्याचं नाव आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता या शब्दांचा आपल्याला अर्थ अगोदर माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कंट्रोल म्हणजे नियंत्रण, कोऑर्डिनेशन म्हणजे देवाणघेवाण, बरोबर आहे. उदाहरणार्थ आपलं कंट्रोल नियंत्रण आपलं ब्रेन आहे, ब्रेनच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपण कंट्रोल करतो. आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय, ब्रेन आपली हात, बरोबर आहे की नाही, त्याचं आणि ह्याचं कोऑर्डिनेशन आहे. डोक्यानं जर विचार जर केला तरच हाताला त्या ठिकाणी सांगतं की हे काम करण्यासाठी आपण ते धरतो. डोक्यामध्ये आपलं आलं की तिथं काही वस्तू आपल्याला घ्यायची घेऊ शकतो. खाद्यपदार्थ आपल्याला खायचे आहेत असं मेंदूमध्ये वाटलं तर आपण हात हे करतो. आपल्याला चालायचं आहे आपण चालवू शकतो, लिहायचं आहे लिहू शकतो, बोलायचं असेल तर बोलू शकतो. हे झालं कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन या शब्दाचा अर्थ असा सहसंबंध, बरोबर आहे. सहसंबंध म्हणजे कसं आहे, हे पूर्ण बॉडी आपली, बरोबर आहे. हा हात आणि हा हात त्याचा काहीतरी सहसंबंध आहे, बरोबर आहे. आपलं डोकं आणि पाय याचा सहसंबंध आहे. का आहे, आपल्याला पायाला जर मार लागलं तर डोक्याला आपल्याला वेदना मेंदूला जाणवतात, बरोबर. याला कोऑर्डिनेशन. आपल्या शरीरामध्ये मेंदू हे सर्व आपल्या शरीरातल्या अवयवांना नियंत्रण करणारा मुख्य भाग आहे. कोऑर्डिनेशन खरं तर दोन गोष्टींमुळे होतं. नंबर एक आहे ब्रेनच्या माध्यमातून होतो, आपल्या शरीरामध्ये जे काही न्यूरॉन सेल्स आहेत त्याच्यामार्फत होतो. आणि परत त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स आहेत, हार्मोनमुळे सुद्धा कोऑर्डिनेशन होतो, असा त्याचा अर्थ आहे. काय सर खांदे जरा हां. तर आपल्याला या ठिकाणी म्हणजे कंट्रोल म्हणजे नियंत्रण, कोऑर्डिनेशन म्हणजे एकमेकाचा सहसंबंध, बरोबर आहे. हा कोऑर्डिनेशनचा फॉर्मात होता. आपलं घर आहे, घरातलं एखादं मुख्य व्यक्ती असेल तर त्याचा सगळ्यांशी संबंध असतो आणि त्यांच्याशी संबंध असतो. हे कोऑर्डिनेशन बऱ्याच ठिकाणी असतं. आपल्याला मात्र या ठिकाणी आपल्याला शरीराशी संबंधितच कोऑर्डिनेशन घ्यायचं आहे, बरोबर आहे. जगाचं कोऑर्डिनेशन आहे, देशाचं कोऑर्डिनेशन आहे. देशाचं काय कोऑर्डिनेशन आहे, देश संपूर्ण एक आहे, एकमेकांना राज्य ते हे एकमेकांना अटॅचमेंट आहेत, हे कोऑर्डिनेशन. आता हे पुस्तकामध्ये नाही आहे, हे जनरल उदाहरण देतो तुम्हाला मी, बरं. कोऑर्डिनेशन कशाला म्हणतात तर त्याचा संदर्भ दिला मी या ठिकाणी, ओके. आता बघा, आता नेमकं आपण पुस्तकामध्ये या ठिकाणी जाऊया. हे कोऑर्डिनेशन कसं अशा पद्धतीने असतं या ठिकाणी आपण याच्यामध्ये बघूया आपण, ओके. चला आता बघा, या ठिकाणी इथं या ठिकाणी असं म्हणतं, या ठिकाणी कॅन यू रिकॉल म्हणजे काही तुम्ही आठवा म्हणतात त्यांना काही गोष्टी, आलं लक्षात. त्याच्यामध्ये काय, व्हॉट इज द नीड्स फॉर द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन मल्टीसेल्युलर ॲनिमल. काय गरज आहे म्हणतं त्या ठिकाणी नियंत्रण करणे आणि कोऑर्डिनेशनसाठी. काय गरज आहे, बरोबर आहे, खूप गरज आहे. एकमेकांचे त्या ठिकाणी काय होतात, त्या देवाणघेवाणमुळेच त्या ठिकाणी सर्व शरीराचं व्यवस्थित नियंत्रण चालतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कशाशी तरी संबंध असतो म्हणून ते कोऑर्डिनेशन चालत असतं, कोऑर्डिनेशन असा त्याचा अर्थ आहे. आणि कंट्रोल म्हणजे मेंदूचं नियंत्रण असं त्याचं, ओके. चला पुढे. हा व्यवहार असा असताना ए मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ऑफ द बॉडी ऑर्गन, मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय असं असताना काही बहुपेशीय एखादा प्राणी, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ऑफ द बॉडी ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम रिक्वायर बोथ. बहुपेशीय जर प्राणी जर असतील तर त्यांच्यामध्ये ह्या दोन्हीही गोष्टी आवश्यक आहेत, बरोबर आहे. काय आहेत, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. ए कंट्रोल ओव्हर देअर लाईफ प्रोसेस, बघा कंट्रोल कशावर, पूर्ण लाईफ प्रोसेसवर होतो. ॲज वेल ॲज कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टीम इन ऑर्डर टू मेंटेन द होमिओस्टॅसिस ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे काय या ठिकाणी काय म्हणते त्या ठिकाणी बघा,
का म्हणते कंट्रोल ओव्हर द लाईफ प्रोसेस ॲज वेल ॲज. कंट्रोल हे नियंत्रण आपल्या संपूर्ण जीवनावरही करतो आपण. त्याच्याबरोबर कॉर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम्स आहेत. कोणत्या सिस्टीम आहेत? डायजेस्ट सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ह्या सिस्टीम वेगवेगळ्या जरी असल्या तर आपलं बॉडी एक आहे. बरोबर आहे. एक जर खराब झालं तर दुसऱ्यावर परिणाम होतो. राईट, लक्षात आलं. याला म्हणतात कॉर्डिनेशन. राईट. म्हणून आता या ठिकाणी काय म्हणतंय, कंट्रोल हे पूर्ण लाईफ प्रोसेसवर अवलंबून आहे, ॲज वेल ॲज कॉर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टीम इन ऑर्डर टू मेंटेन होमिओस्टेसिस ऑफ द ऑर्गॅनिझम. आता होमिओस्टेसिस या शब्दाचा अर्थ काय? होमिओस्टेसिस म्हणजे आपल्या बॉडीचं तापमान मेंटेन करणे. आता काही प्राणी स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करतात, काही प्राणी नाही करत. आपण करू शकत नाही बॉडीचं टेम्परेचर मेंटेन. आपली बॉडी उघडी जर राहिली या ठिकाणी तर आपण समजा थंडी आहे, थंडीमध्ये आपण बाहेर जाऊ शकत नाही, पाणी पडलेलं आहे, आपण बॉडी मेंटेन करू शकत नाही. मग आपण काय करतो? आपण आपल्या शरीरामध्ये तशी ताकद नाही म्हणून आपण काय करतो? थंडी वाजला तर गरम कपडे वापरतो. बाहेर पाणी पडलं तर त्या ठिकाणी काय करतो? आपण रेनकोट घालतो, छत्री घालतो. लक्षात आलं काय म्हणतो? कारण आपली बॉडी त्या वातावरणाशी एकरूप होत नाही. लक्षात आलं. मात्र आता काही प्राणी आपापलं बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करतात. लक्षात आलं. उदाहरणार्थ बर्ड्स आहेत, पक्षी आहेत. काय करतात त्या ठिकाणी? पक्षी जर हवेमध्ये उडत असतील तर थंडीच्या दिवसामध्ये काय करतात त्या ठिकाणी? त्यांच्या बॉडीचं तापमान मेंटेन करतात. उदाहरणार्थ साप आहे, साप आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करतो. त्याला काही गरम कपडे घालायची गरज नाही. बरोबर आहे. लक्षात. थंडी वाजल्याला बाबा गरम कपडे घालायचे आहेत किंवा गरमी होलाले म्हणून त्या ठिकाणी त्याला खूप असं काहीतरी वेगळं काढायचं अंगावरचं, असं काही भाग नाही त्या ठिकाणी. म्हणजे जे ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीचं इंटरनल टेम्परेचर मेंटेन करतात त्यांना होमोस्टेसिस असे म्हणतात. होमोस्टेसिसचा अर्थ लक्षात घ्या. ॲडजस्ट द बॉडी टेम्परेचर अकॉर्डिंग टू द सराउंडिंग इज कॉल्ड होमोस्टेसिस. हे सायंटिफिक शब्द आहेत, हे कुठेही मिळणार नाहीत. म्हणून हे वाटलंच तर तुम्हाला मी अंडरलाईन करून देतो, ते शब्द या ठिकाणी बघत चला. हे बघा, हे होमोस्टेसिस काय लिहिणार? त्याचा अर्थ त्या ठिकाणी मेंटेन द इंटरनल बॉडी एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ऑफ द ऑर्गॅनिझम. बॉडीचं इंटरनल ऑर्गॅनिझम कॉन्स्टंट कायम राखणे. लक्षात आलं. असा त्याचा अर्थ. चला. प्लांट अँड ॲनिमल बोथ शोज ए कंट्रोल अँड कॉर्डिनेशन मेकॅनिझम. प्राणी आणि वनस्पतीमध्ये सुद्धा दोघांमध्ये कंट्रोल मेंटेन होतं, त्या ठिकाणी कॉर्डिनेशन असतं, असा त्याचा अर्थ आहे. ओके. कसं प्लॅन्टमध्ये कसं आहे, समजा जमिनीमध्ये आपण पाणी दिलं त्या ठिकाणी मुळांना तर प्लॅन्ट कसे दिसते? हिरवेगार दिसतील. काय झालं? पानाचा आणि मुळाचा काय संबंध? कॉर्डिनेशन आहे. बरोबर आहे. नाही राहिलं असतं तर काय झालं असतं? पाणी जमिनीमध्येच आपण टाकलं नाही तर मुळाला पाणी मिळालं नाही तर पानं वाळून जातील. दॅट इज अ कॉर्डिनेशन. मुळांनी घेतलेलं पाणी वर पानापर्यंत पोचवतात. दॅट इज अ कॉर्डिनेशन. आपण घेतलेलं अन्न, बरोबर, घेतलेलं अन्न आपल्या बॉडीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी सर्क्युलेट होतो. बरोबर. दॅट इज ए कॉर्डिनेशन, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्लांट अँड ॲनिमल बोथ शो ए कंट्रोल अँड कॉर्डिनेशन मेकॅनिझम. वनस्पती आणि प्राणी दोन्ही हे अशा पद्धतीने काय करतात? दाखवतात कॉर्डिनेशन आणि कंट्रोल. ओके. इन प्लांट दिस डन बाय सेंडिंग द केमिकल सिग्नल्स अँड ब्रिंगिंग अबाउट द व्हेरियस टाईप्स ऑफ मोमेंट्स. काय म्हणतात? इन प्लांट्स, वनस्पतीमध्ये काय होतात? इन प्लांट्स धिस डन, प्लांटमध्ये असं घडतं. बरोबर आहे. काय घडतं? बाय सेंडिंग द केमिकल सिग्नल्स, रासायनिक असा प्रकारचं सिग्नल देतात. ब्रिंग अबाउट व्हेरियस टाईप्स ऑफ मोमेंट, वेगवेगळ्या प्रकारचे मोमेंट. फोटोट्रॉफिक, प्रकाशाच्या दिशेने पानं वळतात. लक्षात आलं. किमोट्रॉफिक, क्युमोटॅक्सिक्स, केमिकलच्या बाबतीत त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियाचं त्या ठिकाणी काय होतात? त्या ठिकाणी ते रेस्पॉन्स देतात. थिंगोमॅस्टिक, बरोबर, ते सुद्धा त्या ठिकाणी काही गोष्टी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲडिशन केलं तर त्याला रिस्पॉन्स देतात. चांगलं किंवा वाईट ती गोष्ट वेगळी, असा त्याचा अर्थ आहे. राईट. एक्सेट्रा. ॲनिमल स्पेशली द हायर व्हर्टिब्रेट शो ए ग्रॅज्युअल इन्क्रीज इन कॉम्प्लेक्सिटी of their control and coordination by giving both electrical and chemical signals. इलेक्ट्रिकल आणि केमिकल
इलेक्ट्रिक म्हणजे जसं एखादा इलेक्ट्रिक करंट आहे, बरोबर आहे. समजा आपण झाडाला तोडून टाकलो, काय होतं त्या ठिकाणी मुळापासून झटक्यामध्ये वाळून जातो. केमिकल आहे, बरोबर आहे. केमिकल रेस्पॉन्स कसं दाखवतो त्या ठिकाणी झाड, बरोबर. आपण जमिनीमध्ये पाणीच्या ऐवजी जर काही विष टाकलं त्या ठिकाणी किंवा नको असलेला पदार्थ टाकलं तर झाड वाळून जाईल ना, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणतं, या ठिकाणी बघा, ॲनिमल स्पेशली द हायर व्हर्टिब्रेट शोज ए ग्रॅज्युअल इन्क्रीज इन कॉम्प्लेक्सिटी of their control and coordination by giving the both electrical and chemical signals. Full stop. In this chapter या धड्यामध्ये आपण काय करणार आहोत या ठिकाणी. In this chapter now you will study about the development of nervous system in different animal group. या धड्यामध्ये आपण काय बघणार आहोत, वेगवेगळ्या ॲनिमलच्या ग्रुपमध्ये डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टीम, चेतासंस्थेची डेव्हलपमेंट म्हणजे मेंदू आणि त्याच्या बरोबर असणारे त्याचे काही नर्व्स, बरोबर आहे, त्यांचं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट दाखवलं जाणार आहे. अँड डिटेल ऑफ द सिस्टीम इन ह्युमन, आणि ह्युमनमध्ये सुद्धा याची सिस्टीम कशी आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखवली जाणार आहे, असा त्याचा अर्थ. ओके. त्याच्यानंतर आता बघा याच्यामध्ये काय म्हणत आहे, कॅन यू रिकॉल, थोडंसं आठवाल का म्हणताय त्यांना तुम्ही, त्याच्या म्हणजे ब्लॉकमध्ये दिलेलं आहे. डू स्पॉन्ज हॅव टिश्यू ऑर ऑर्गन्स. आता स्पॉन्जेस म्हणजे काय, स्पॉन्जेस एक पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पतींचा एक ग्रुप आहे, बरोबर आहे. डू स्पॉन्जेस हॅव टिश्यू ऑर ऑर्गन. आता त्या स्पॉन्जेसमध्ये टिश्यू असतात का ऑर्गन असतात असं त्याने विचारलं आहे. कॅन स्पॉन्जेस कॉर्डिनेट देअर व्हेरियस फंक्शन. बघा मग त्याला काय म्हणतं, असं असताना त्या ठिकाणी काय स्पॉन्जेस एकमेकांना त्या ठिकाणी फंक्शनला रिस्पॉन्स देतात का. कॅन स्पॉन्जेस कॉर्डिनेट देअर, कॉर्डिनेट म्हणजे एकमेकांना देवाणघेवाण, व्हेरियस फंक्शन वेगवेगळ्या फंक्शनला देतात का असं त्यानं विचारलं त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. त्याच्यानंतर पुढे बघा, इव्हन दो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स इन स्पॉन्जेस. बघा काय म्हणतं या ठिकाणी, असं असताना सुद्धा स्पॉन्जेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. फॉर कॅरिंग आउट डिफरंट फंक्शन, वेगवेगळे कार्य होण्यासाठी स्पॉन्जेसमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात, बरोबर. असा स्पॉन्जेसचा अर्थ लक्षात आला तुमचा, की ते कसे प्राणी असतात ते त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. ए प्रॉपर नर्वस सिस्टीम इज लॅकिंग. आता यांच्यामध्ये स्पॉन्जेसमध्ये विशिष्ट अशा प्रकारची चेतासंस्था नसते, मेंदू आहे, स्पायनल कॉर्ड आहे, अशा प्रकारचं नसतं. जेवढं लहान प्राणी असेल त्याच्यामध्ये थोडीशी वेगवेगळी सिंपल नर्वस सिस्टीम असते, म्हणून हा स्पॉन्जेस सिंपल आहे. म्हणून ए प्रॉपर नर्वस सिस्टीम इज लॅकिंग. त्याच्यामध्ये प्रॉपर नर्वस सिस्टीम, लॅकिंग म्हणजे नसणे, अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला, सांगायची. लॅकिंग म्हणजे नसणे, गळणे किंवा अस्तित्वातच नसणे असा त्याचा अर्थ. ओके, चला पुढे. However, to bring about efficient working of the body, these multicellular animal shows division of labor among the cells. का म्हणते, असं असताना काय करते त्या ठिकाणी, इफिशियंट वर्किंग, इफिशियंट म्हणजे पुरेशी त्या ठिकाणी बॉडी आपलं काम करते. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, बहुपेशीय प्राणी शो द डिव्हिजन ऑफ सेल लेबर, म्हणजे काय, त्यांच्यामध्ये पेशी मल्टिफिकेशन होतात, एकाचे 2, 2चे 4, 4चे अनेक होतात आणि त्यांच्यामध्ये वाढ आणि विकास त्या ॲनिमलच्या ग्रुपमध्ये होतो. का, पेशी विभाजन होत असल्यामुळेच, बरोबर आहे. दिस लीड टू स्पेशलायझेशन ऑफ सेल्स फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटी. बघा काय म्हणतं या ठिकाणी, त्याच्यामुळेच अशा प्रकारचं त्या सेलचं स्पेशलायझेशन ॲक्टिव्हिटीची ग्रुप वेगळी तयार होते. डायजेशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिशन अँड अदर, दुसरे आणखीन अशा काही, म्हणजे काय, त्या पेशी एक वेगळं स्वतंत्र काम करतात. डायजेशन, अन्न घेणे पचवणे, ते त्यांचं एक स्वतंत्र काम करतात. रेस्पिरेशन, श्वास घेणे श्वास सोडणे, हे स्वतंत्र काम करतात. एक्सक्रिशन, शरीरामध्ये निर्माण झालेला मल शरीराच्या बाहेर टाकणे, लघवीच्या रूपानं असेल, फेसेसच्या रूपानं असेल, अँड अदर, आणखीन अशा प्रकारचे वेगवेगळे फंक्शन. लेटर इन द हायर ॲनिमल फायला डिफरंट cells form tissue. Phyla,
डिफरंट फॉर्म्स टिश्यू म्हणतो, वेगवेगळ्या टिश्यू, ऑर्गन, सिस्टीम, बरोबर आहे, विच मस्ट वर्क इन कोऑर्डिनेशन विच ईच अदर फॉर स्मूथ इंटरनल फंक्शनिंग ऑफ द बॉडी. आपल्या शरीरामध्ये जे इंटरनल स्मूथ फंक्शनिंग जे आहे तर ते पेशी, अवयव, सिस्टीम हे एकमेकांना कॉर्डिनेशन करतातच. बरोबर, कसं कॉर्डिनेट, तसं निर्माणच झालेलं आहे आपलं बॉडी. एक आपल्या शरीरातला पेशींचा समूह तयार झाला तर टिश्यू होतं, वेगवेगळ्या टिश्यूंचा ग्रुप तयार झाला तर ऑर्गन तयार होते, वेगवेगळ्या ऑर्गनचं ग्रुप तयार झालं तर सिस्टीम तयार होते. आलं लक्षात? अशा प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये आहेत सिस्टीम तुम्हाला माहीत आहे, डायजेस्ट सिस्टीम, एक्सक्रिटिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, बरोबर, अशा प्रकारचे वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत आणि एकमेकावर अवलंबून आहेत असा त्याचा अर्थ. also the organism must have able to respond and coordinate with respect to various stimuli. वेगवेगळ्या स्टिम्युलाला रिस्पॉन्स देतात. आर चेंज इन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, आणि बाहेरचं वातावरण जसं बदल झाला तसं बदल करून घेत असतात. ते समजा बाहेर पाऊस पडलेला आहे तर तिथं कशाला थांबतील प्राणी, बरोबर आहे, काय करतात त्या ठिकाणी, पाणी नाही तिथं त्या ठिकाणी येऊन थांबतात. बरं, बाहेर थंडी पडलेलं आहे, त्या बाहेरच्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्स देतात. काय करतात, थंडी वाजत असेल तर कमी थंडीच्या ठिकाणी जातो आपण, बरोबर आहे, किंवा त्या ठिकाणी गरमी होत असेल उन्हाळ्यामध्ये आपण थंडीच्या ठिकाणी जातो. म्हणजे एन्व्हायरमेंटल काय करतो आपण त्या ठिकाणी चेंज करतो. स्टिम्युला म्हणजे काय, बाहेरून येणारं जे काही प्रॉब्लेम असेल तर त्याला रेस्पॉन्स करणे, जसं वातावरण आहे त्या पद्धतीने त्याच्याशी एकरूप होणे. इन द लोअर ॲनिमल लाईक हायड्रा, लोअर ॲनिमल छोट्या ॲनिमलमध्ये हायड्रासारखं त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. अँड प्लॅनेरिया नावाचा एक प्राणी आहे, छोटा प्राणी आहे, एवढाच प्राणी असतो, आपला बोट असताना एवढंच असं लांब प्लॅनेरिया नावाचा असा ॲनिमल आहे. द नर्वस सिस्टीम अचीव दिस फंक्शन, नर्वस सिस्टीम अशा प्रकारचे सिस्टीम घडवत असते असा त्याचा अर्थ आहे. त्याच्या नर्वस सिस्टीममध्ये अशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळत असतो. वाईल इन हायर मोर कॉम्प्लेक्स ॲनिमल, ज्यावेळेस जेवढा मोठं कॉम्प्लेक्स ॲनिमल होईल त्याच्यामध्ये वेगळं मोठं गुंतागुंत असते. इट इज डन बाय 2 कोऑर्डिनेटिंग सिस्टीम, 2 कोऑर्डिनेटिंग सिस्टीम असतात. नर्वस त्याला इलेक्ट्रिकल सिस्टीम असं पण म्हणतात. इलेक्ट्रिकल म्हणजे काय, यासाठी कशासाठी म्हणतो आपण, नर्व पूर्णपणे मेंदूपासून पूर्ण शरीरामध्ये पूर्ण विखरलेले जाळे झाल्यासारखे झाले असतात. आणि दुसरं आहे एंडोक्राईन कंट्रोल सिस्टीम, त्यालाच केमिकल, कारण हार्मोन्स तयार होतात एंडोक्राईन सिस्टीममुळे, त्याच्याद्वारे बॉडी 2 अशा घटकाने नियंत्रित केली जाते. These 2 systems will be studied separately though they work in coordination with each other. आपण हे वेगवेगळी 2 सिस्टीमचा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करूया. बघा, नर्वस कॉर्डिनेशनमध्ये एक्झाम्पल त्या ठिकाणी घेतलेलं, त्या ठिकाणी नर्वस सिस्टीम इन हायड्राची चेता संस्था. आता हा हायड्रा नावाचा इथं प्राणी आहे. बघा, नर्वस सिस्टीम काय आहे, नर्व नेट इन हायड्रा. आता नेट म्हणजे जाळे असल्यासारखे आहेत, बघा आहेत का, जाळे कुठे आहेत बघा, जाळे असल्यासारखे आहे की नाही हे नेट. नर्व बघा त्या ठिकाणी काय आहे, टेंटॅकलमध्ये बघा त्या ठिकाणी कसे जाळे त्या ठिकाणी आहेत का. त्या पूर्ण बॉडीमध्ये जसे एखादी जाळी असते ना, पूर्ण जसं एखाद्या बास्केटबॉलची जाळी असते बघा त्या ठिकाणी खेळण्याची, तशा प्रकारची पूर्ण जाळी असल्यासारखी असते. असा त्याचा बास्केटबॉल नाही, व्हॉलीबॉलची जाळी असते तशा पद्धतीने त्याची ही जाळी पूर्ण, त्याला नेट आपण म्हणतो. आता नेट म्हणजे जाळी, कोणती जाळी आली असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये मी तुम्हाला असं या ठिकाणी सांगितलं की हे आता या ठिकाणी तुम्हाला हे हायड्राचं उदाहरण या ठिकाणी वाचून दाखवलं. हायड्रा ॲनिमलसुद्धा या ठिकाणी दाखवला. हायड्रा हा ॲनिमल आहे, प्लॅन्ट नाही, हे लक्षात असू द्या. ओके, चला. हायड्रा ए सॅनिडेरियन शोज डिफ्यूज्ड नर्वस सिस्टीम. सॅनिडेरियन म्हणजे काय, म्हणजे हे प्राण्यांचं ग्रुप आहे, पाण्यामध्ये राहणाऱ्या प्लॅन्टचं ग्रुप, ॲक्वॅटिक ॲनिमल ग्रुप असं आपण म्हणतो. आणि हायड्रासुद्धा पाण्यामध्ये राहणारा ऑर्गॅनिझम आहे. हायड्रा
A cnidarian shows the diffuse nervous system which is most primitive nervous system. ती nervous system काय आहे? ती nervous system which is the most primitive nervous system. प्रिमिटिव्ह म्हणजे प्राचीन. प्राचीन म्हणजे काय? अगोदर पृथ्वी तयार झाली त्यावेळेस हे साधे सिंपल ऑर्गॅनिझम तयार झाले, त्याच्यानंतर हळूहळू मोठे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम निर्माण झाले. मोठ्या ॲनिमलच्या तुलनेने ह्याची नर्वस सिस्टीम प्राचीन आहे. प्रिमिटिव्ह म्हणजे शब्दाचा अर्थ लिहा वाटलं तर. प्रिमिटिव्ह प्राचीन, तिथं लिहा कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी. ओके, प्राचीन आहे. चला पुढे नंतर आता. सॅनिडेरियन आर दस द फर्स्ट ॲनिमल ग्रुप. मी अगोदर तुम्हाला सांगितलं सॅनिडेरियन हे काय आहे? ॲनिमलचं ग्रुपचं नाव आहे. ग्रुप खूप ॲनिमल येतात त्याच्यामध्ये. शोईंग ट्रू सिंपल नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये खरी नर्वस सिस्टीम असते. इट कन्सिस्ट ऑफ सेन्सरी सेल्स, त्याच्यामध्ये काय असतात? सेन्सरी सेल असतात. अँड नर्व सेल. बघा, सेन्सरी सेल आणि नर्व सेलचा अर्थ या ठिकाणी कळायला पाहिजे आपल्याला. आर न्यूरो अलॉंग विथ देअर फायबर्स. सेन्सरी सेल या शब्दाचा अर्थ असा की आपण समजा आपल्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रियाद्वारे आपल्याला सेन्सरी नर्वद्वारे आपल्याला कळतं. 5 ज्ञानेंद्रिय कोणते आहेत आपले? डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा. बरोबर, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा हे 5 आले. आता ह्या 5 सेन्सरी ऑर्गन्सद्वारे सेन्सरी नर्वद्वारे सेन्सरी ऑर्गनमधून आपल्याला ज्ञान कळतं. मी डोळे बंद केलेले आहेत. डोळे बंद केल्याबरोबर मी डोळे उघडले, मला दिसलं. काय झालं? दिसण्याचं सेन्सेशन हे मेंदूला कळतं. बरोबर, त्याला सेन्सेशन आपण म्हणतो. हे कशाद्वारे? डोळ्यामधून निघालेली जी सेन्सरी नर्व मेंदूपर्यंत गेलेली आहे. आता मी वास घेतलं. वास घेतल्याबरोबर चांगला का खराब ते सेन्सेशन समजणे. नाकामध्ये असणारे जे सेन्सरी ग्लँड्स आहेत ती नर्व तिथून नंतर अटॅच होऊन ब्रेनला होते आणि मेंदूला कळतं की वास कशाचा आहे. बरोबर, ऐकलं, एक आवाज ऐकू आला आपल्याला, ऐकल्याबरोबर आपल्या कानातून मेंदूला लक्षात येतं की हां अर ह्याचा आवाज आहे, असं आहे का, ठीक आहे. बरोबर, त्वचा आहे. बरोबर, आता मी हात लावलो इथं असं या ठिकाणी, कुठे या ठिकाणी न बघता मी हात लावलेला आहे, तिथं काहीतरी मला गुळगुळीत केलं गेलं. काय कळेल मला? काहीतरी गुळगुळीत काहीतरी पदार्थ आहे, म्हणजे मला सेन्सेशन झालं. त्याचं काय आहे तर त्याला म्हणणार सेन्सेशन ऑफ सेन्सरी नर्व आणि सेन्सरी टिश्यू असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी द सॅनिडेरियन आर दस द फर्स्ट ॲनिमल ग्रुप showing true simple nervous system. It consists of the sensory cells and nerve cells. त्यांच्यामध्ये सेन्सरी सेल असतात आणि नर्व सेल असतात. आर न्यूरॉन अलॉंग विथ देअर फायबर्स. न्यूरॉन म्हणजे त्याचे न्यूरॉन सेल्स या ठिकाणी चेतासंस्थेची पेशी ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे, विथ देअर फायबर्स, त्याच्याबरोबर धागे निघाले ते. The nerve cells are scattered or distributed throughout the body and in nerve connected to the each other by a synapse between their fibers to form a nerve net. आकृतीमध्ये बघा नर्व नेट कुठं आहे. बरोबर, हाडामध्ये ते नर्व नेट म्हणजे नर्व, त्याची नर्वस सिस्टीमने तयार झालेली जाळी पूर्ण विखरलेली आहे शरीरामध्ये, असा त्याचा अर्थ. ओके, त्याच्यानंतर देर आर टू नर्व नेट्स बोथ इन मेसोगिलिया. वन कनेक्टेड टुवर्ड द एपिडर्मिस अँड सेकंड टुवर्ड द गॅस्ट्रोडर्मिस. एपिडर्मिस म्हणजे वरच्या बाजूला, गॅस्ट्रोडर्मिस म्हणजे डायजेस्ट सिस्टीमला अटॅच असणारी. There are sensory cells scattered in the. बघा, सेन्सरी नर्व्स पूर्ण शरीरामध्ये स्कॅटर्ड असतात. स्कॅटर्ड म्हणजे काय? पसरलेले. स्कॅटर्ड द बॉडी वॉल अँड टेंटॅकल. बघा, हाडामध्ये बघा तुम्ही, त्याच्या बॉडीमध्ये पूर्ण विखुरलेले आहेत आणि टेंटाकलवर असलेला बोटासारखा भाग आहे हाडामध्ये. बघा,
त्याच्यावर आहे का आकृती, या आकृतीमध्ये बघा हे हायड्रा आहे का. टेंटाकल म्हणजे कसं बोटासारखा भाग जे आहेत ना ते टेंटाकल्स असं म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विखुरलेले आहेत असा त्याचा अर्थ. ओके. बट सेन्स ऑर्गन्स आर लॅकिंग, मात्र सेन्स ऑर्गन याच्यामध्ये नाही या हायड्रामध्ये. बघा सेन्स ऑर्गन म्हणजे काय, डोळे, तोंड म्हणजे डोळे, जीभ, नाक, कान, बरोबर, त्वचा, म्हणजे हे नाही ते. बघा निसर्गानं कसं आहे, जेवढा छोटा प्राणी असेल त्याच्यामध्ये सुद्धा तेवढ्या छोट्या स्वरूपामध्ये त्याचं वैशिष्ट्य असतंय. लक्षात आलं का म्हणतो. डोळे जरी नसले तरी त्याचे सेन्स ऑर्गन त्या ठिकाणी कसं आहे माहिती आहे का, त्याच्यामध्ये डोळे, नाक म्हणजे डोळे, नाक, जीभ वगैरे हे जर नसली तर त्याच्यामध्ये छोट्या स्वरूपामध्ये विकसित झालेले असतात असा त्याचा अर्थ आहे. लॅकिंग म्हणजे नसणे, सेन्स ऑर्गन नसणे असा त्याचा. न्यूरॉन हॅव फायबर्स बट देर आर नो सेन्सरी और मोटार नर्व. न्यूरॉन हॅव फायबर्स, न्यूरॉनला फायबर्स असल्यासारखे असतात, धागे असल्यासारखे. जसं इलेक्ट्रिकचं वायर असतं की नाही, त्या ठिकाणी कसं असतं, इलेक्ट्रिकचं वायर इकडून तिकडून पूर्ण इकडून तिकडून पसरलेलं असतं. आपण इथून बटन दाबलं तर तिथून त्या ठिकाणी येत असतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके. तर त्या ठिकाणी बघा अशा स्वरूपातलं त्या ठिकाणी काय, हे सर्व या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये येत असतात. आणि ते आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी नर्व इम्पल्सेस, न्यूरॉन हॅव फायबर्स बट देर आर नो सेन्सरी अँड मोटार नर्व. उनको पावती बताओ आता है भरे मिलके. ए लाइट बिल को आई बताओ. चला, त्याच्यानंतर सेन्सरी नर्व आणि मोटार नर्वचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी कळाला, बरोबर आहे. सेन्सरी नर्व आणि मोटार नर्व, दीज नर्व इम्पल्सेस शोज नो पोलरिटी और डायरेक्शन. हे सेन्सरी नर्व इम्पल्सेस काय, शो नो पोलरिटी अँड डायरेक्शन, याच्यामध्ये पोलरिटी आणि डायरेक्शन हे नसतं त्या ठिकाणी, बरोबर आहे असा त्याचा अर्थ. दस इन हायड्रा पोलरिटी आणि डायरेक्शन म्हणजे दिशा, कारण त्याच्यामध्ये ते तसं दाखवायचा विषयच नसतो त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी द नर्व इम्पल्सेस शोज नो पोलरिटी ऑर डायरेक्शन. दस इन हायड्रा ॲक्टिव्हेशन ऑफ सेन्सरी सेल्स कॅन हॅपन ॲट एनी पॉईंट and from this point impulses can be carried throughout the body in any direction. आता बघा या ठिकाणी इम्पल्सेस म्हणजे जे काही प्रेरणा ज्याला आपण म्हणतो, इम्पल्सेस म्हणजे त्या ठिकाणी समजा आता मी तुम्हाला सांगतो असं आपण या ठिकाणी स्पर्श केला या ठिकाणी, बरोबर, स्पर्शाचं ज्ञान आपल्याला कळणे त्याला इम्पल्सेस असं म्हणतात. किंवा मी इथं हात लावला, इथं मला शॉक लागला, त्याचे इम्पल्सेस आपल्याला मेंदूला कळणे. किंवा मी इथं पिन टोचली माझ्या हाताला, त्याचे इम्पल्सेस, किंवा असं जे काही असेल ते त्याची जाणीव होणे. म्हणजे पूर्णपणे अशा पद्धतीचं काय त्या ठिकाणी त्याच्या हायड्राच्या पूर्ण बॉडीच्या शरीरामध्ये पूर्ण त्या पेशी विखुरलेल्या असतात आणि त्याच्याद्वारे त्या हायड्राना त्या ठिकाणी ते जाणीव होते. दस ब्रिंगिंग मुवमेंट ऑफ द बॉडी अँड टेंटॅकल. बघा पूर्ण बॉडी मुवमेंट झाल्यानंतर आणि टेंटॅकल म्हणजे बोटासारखे भाग असणार आहे. कॅचिंग द प्रे ड्युरिंग द फीडिंग, ज्यावेळेस त्यांना अन्न पकडायचं असतं तर त्याद्वारे प्रे म्हणजे त्यांचं भक्ष्य खाद्य त्याला त्या ठिकाणी पकडतात, कॅच करतात. ओके, असा तसा. द डिफ्युजल टाइप्स ऑफ नर्वस सिस्टीम इन द फर्स्ट इम्पॉर्टंट लँडमार्क इन नर्वस सिस्टीम. काय म्हणते या ठिकाणी, डिफ्यूज टाइप्स ऑफ नर्वस सिस्टीम. डिफ्यूज म्हणजे विभाजन झालेली नर्वस सिस्टीम, बरोबर, वेगवेगळ्या प्रकारची ज्याला आपण म्हणतो सिस्टीम. इज द फर्स्ट इम्पॉर्टंट लँडमार्क म्हणजे काय, तिथून एक वेगळी एक दिशा दर्शवणारी माहिती मिळाली असा त्याचा अर्थ इन द नर्वस सिस्टीममध्ये. इट इज सीन इन द सिनेटोफोरा ॲज वेल ॲज इन द एंटेरिक सिस्टीम or gut wall of higher animal including man. गट वॉल म्हणजे त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये असे अन्ननलिका आहे, ही नलिका आहे, बरोबर. अशा प्रकारचं या ठिकाणी काय वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ॲनिमलच्या याच्यामध्ये नर्वस सिस्टीमचं त्या ठिकाणी
सेनोफोरा म्हणजे हे ॲनिमलचं ग्रुप आहे. तसं वेगवेगळ्या ग्रुपच्या ॲनिमलचं मोठमोठ्या ॲनिमलचं त्याच्यामध्ये कसं डेव्हलप होत गेलेलं आहे. जसा जसा प्राणी लहानाचा मोठा होत जातो तसं त्याच्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट दिसून येतो. आता छोटा प्राणी असेल तर त्याच्यामध्ये छोटे सगळे डेव्हलप झालेले असतात, बरोबर. मोठा प्राणी असेल तर मोठे असतात त्या ठिकाणी. आता हा छोटा प्राणी आहे, एका बोटा इतकंच प्राणी असं गृहीत धरू आपण. लक्षात आलं. गोगलगाई आहे, गोगलगाई त्याच्यामध्ये कसं ना त्या ठिकाणी आपल्यासारखे हातपाय असतील का त्याच्यामध्ये? नाही. म्हणजे काय राहील त्याच्या शरीरामध्ये तेवढ्या बॉडीला ॲडजस्ट होण्यासारखी मोमेंट आणि तशा प्रकारचे बॉडीचे ऑर्गन तयार होत असतात छोटे. त्याच्याही पेक्षा छोटा जर असले तर त्यालाही काहीच राहत नाही. अमिबा तर एक पिशी प्राणी आहे, फक्त त्या ठिकाणी पूर्ण गोलाकार असल्यासारखा असतो, त्याच्याद्वारे त्या ठिकाणी त्याची मोमेंट होत असते. म्हणजे निसर्गानं प्रत्येकाची गोष्ट त्या ठिकाणी त्या पद्धतीने ॲडजस्ट केलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. आता चला बघा त्या ठिकाणी बघा नर्वस सिस्टीम इन प्लॅनेरिया. आता प्लॅनेरिया हे काय? फ्लॅटवर्म आहे, चपटेकर्मी प्राणी, चपटा. हे बघा इथे या ठिकाणी हे बघा आहे का चपटेकर्मी प्राणी. याच्यामध्ये बघा लॅडर टाईप नर्वस सिस्टीम इन द फ्लॅटवर्म, एक्झाम्पल प्लॅनेरिया. आता नर्वस सिस्टीम चेतासंस्थामध्ये दिलेली आहे, तिची निळ्यानं दिलेली आहे बघा पूर्णपणे. कशी आहे ती चेतासंस्था? शिडीसारखी आहे बघा तुम्ही, निळं जे आहे ना, हां कशी शिडी असल्यासारखी आहे, बरोबर. वर आय स्पॉट दिलेला आहे, मध्ये ब्रेन दिलेला आहे, नर्व कॉर्ड अशा दोन प्रकारचे, इकडून बी आणि मध्ये ट्रान्सफर्स नर्व आहेत. नर्व कॉर्ड म्हणजे मोठी नर्वची मोठी नलिका जी असल्यासारखी आणि त्याच्यामध्ये असणारा ट्रान्सफर्स नर्व्स आहेत, आडवे नर्व्स असल्यासारखे आहेत. ओके. आता आपण हे प्लॅनेरियाचं या ठिकाणी ते नर्वस सिस्टीम बघूया. ओके. आकृतीतलं सांगितलं. प्लॅनेरिया इज ए फ्लॅट वर्म. प्लॅनेरिया कसा आहे? चपटेकर्मी प्राणी, बरोबर. असा तसा बिलॉंगिंग टू द फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. आता आपण 11वीमध्ये सगळे शिकलेले आहेत. काय शिकलेले आहेत? प्लॅटीहेल्मिंथिस प्लॅन्टचं ग्रुपचे नाव आहे. आर्थोपोडा आहे, सिलेंट्रेटा आहे, पोरिफेरा आहे, मग त्याच्यानंतर ॲनिलिडा आहे, बरोबर आहे. असे खूप असे वेगवेगळे ॲनिमलचं ग्रुप आहे. ते आर्थोपोडा आहे, लक्षात आलं. तर त्याच्यामध्ये हे वेगवेगळे प्लॅन्टचं ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. इट इज द मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल. बघा, इट इज द मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल विथ ए सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघा काय प्रिमिटिव्ह म्हणजे प्राचीन आहे आणि ॲनिमल तो, असा त्याचा अर्थ आहे. बरं, त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम डेव्हलप होत गेली, त्यालाच आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमला CNS असं शॉर्टमध्ये म्हणतो. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय? सेंटरमध्ये असणारी, बॉडीचं सेंटरमध्ये, लक्षात आला असा त्याचा अर्थ. पेरिफेरल म्हणजे सेंट्रल नर्वपासून सर्व बॉडीच्या ऑर्गन पण निघालेला. आता तो पेरिफेरलचा विषय नाही, तर फक्त सेंट्रल नर्वस सिस्टम, ते लक्षात घेऊ. चला काय म्हणतो या ठिकाणी? इट इज द मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल विथ ए सेंट्रल नर्वस सिस्टीम लोकेटेड ऑन द व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी. व्हेंट्रल साईड म्हणजे आपली बॉडी हे आहे बघा, ही साईड, हे व्हेंट्रल साईड आपली समोरची बाजू, आणि पाठीमागची डॉर्सल आहे. या बाजूने कट जर केलं त्या ॲनिमल तर त्याच्या शरीरामध्ये ते दिसतं असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला पुढे. व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी, इट कन्सिस्ट ऑफ मास ऑफ सेलेब्रल ऑर सिफॅलिक गँग्लियॉन. बरोबर आहे. सेलेब्रल ऑर सिफॅलिक गँग्लियॉन म्हणजे नर्वस सिस्टीमचा जसं गोटी असल्यासारखा भाग, गडद त्या ठिकाणी, बरोबर. त्याच्यापासून निघालेले नर्व्स असतात, बरोबर आहे. असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, त्याला आपण गँग्लियॉन असं म्हणतो. ॲपिरिंग लाईक अँड इन्व्हर्टेड यू शेप्ड ब्रेन. आता इथं ब्रेन बघायचं, इन्व्हर्टेड उलटा यू शेप आकाराचा आहे का बघा इथं ब्रेन, बघा ते कसं दिसलं त्या ठिकाणी. इन्व्हर्टेड यू, उलट यू, राईट, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? इन्व्हर्टेड यू शेप्ड ब्रेन, these line in the anterior or head region from each ganglion arise 9 branches toward the outer side. वरच्या बाजूला 9 अशा प्रकारचे ब्रँचेस आहेत असं तर म्हणत आहे. व्हेंट्रली फ्रॉम बिलो द गँग्लिया. बघा व्हेंट्रल म्हणजे व्हेंट्रल साईडला आणि त्याच्या खालच्या बाजूने गँग्लिया अराईज
ए पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड. पेअर ऑफ नर्व, पेअर म्हणजे जोडी, नर्व कॉर्डची जोडी असते व्हेंट्रल साईडला असतात होतात. आर लॉंग नर्व कॉर्ड, लांब अशा प्रकारची नर्व कॉर्ड. आता आकृतीमध्ये बघा लांब अशा प्रकारची नर्व कॉर्ड आलेली आहे. दीज आर इंटरकनेक्टेड टू ईच अदर. दीज आर इंटरकनेक्टेड, हेच काय केलेलं एकमेकांना जोडलेलं आहे. इंटरकनेक्टेड टू ईच अदर, टू ईच बाय ट्रान्सफर नर्व आर कमिशर्स. कमिशर म्हणजे मधला जोडणारा. इन ए लॅडर लाईक मॅनर, म्हणजे कसलं जोडलेलं त्या ठिकाणी शिडीसारखं. लॅडर म्हणजे शिडी, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. पेरिफेरल नर्व प्लेक्सेस अराइज लॅटरली फ्रॉम VNS अँड VNS. त्याच्यानंतर आणखीन कामध्ये या ठिकाणी VNSच्या नंतर PNS. बघा लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. ANS म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून निघालेली जी काही नर्व्स आहेत तर त्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीम असे म्हणतात. तिथून नर्व आपल्या शरीराच्या पूर्ण भागापर्यंत गेलेले असतात असा त्याचा अर्थ. ओके, चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे हा भाग आहे. काय, कोणता भाग आहे या ठिकाणी? इन्क्लूड सेन्सरी सेल्स अरेंज्ड इन ए लॅटरल कॉर्ड इन द बॉडी. लॅटरल म्हणजे साईडला असणार, साईडला, बरोबर. लॅटरल साईडला काय आहे? कॉर्ड असल्यासारखं आहे, बरोबर. असा तसा कॉर्ड म्हणजे एक लांब अशा प्रकारचा दुरी असल्यासारखी. ए पेअर ऑफ फोटोसेन्सरी स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये कसं असतं? फोटोसेन्सरी, फोटोचं सेन्सेशन करणारं स्ट्रक्चर असतं, म्हणजे फोटो दिसण्यासारखं. द आय आर लोकेटेड ऑन अ डॉर्सल साईड ऑफ द ब्रेन. डोळं कुठे त्या ठिकाणी? ब्रेन्स आर लोकेटेड ऑन डॉर्सल साईड ऑफ द ब्रेन. ब्रेनच्या डॉर्सल साईडला आहे. also there are single sensory nerves scattered in the body. पूर्ण बॉडीमध्ये पसरले सिंगल नर्व सिस्टमचा आहे भाग. in the above example of Hydra planaria and the earlier studied example of cockroach and human, हे सगळ्यांचा विचार करून सांगितलेलं आहे. We have seen a graphical evolution or changes of the neural system. There is a high level of specialization in formation of neuron as electrically signaling cells, and also in the entire system. Full stop. Gradually from a diffused neural system. diffuse म्हणजे तिथून फैलाव झालेला आहे. diffuse neural system, right, to a centralized nervous system. centralized म्हणजे सेंटरमधून निघणारा असा तसा. the expansion into a properly organized system involving the brain. त्याच्यामध्ये ब्रेन सुद्धा समाविष्ट असतो. इट्स gradual expansion in size and function. This has led to centralization of various sense organ assisting in coordinating in the internal environment with that of the external environment. internal environment external environment वर सुद्धा अवलंबून असतो. also their evolution of complex coordination. Also their evolution of the complex network system which is specially transmit signal between one part or organ of the body and another. बॉडीच्या दुसऱ्या ऑर्गनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ट्रान्सफर कसं होतं ते सांगितलेलं आहे.
ॲक्टिव्हिटी. आता हे काम कसं करायचं त्यांनी दाखवलेलं आहे. नोट द चेंजेस टेकिंग प्लेस इन द इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी व्हेन ए पर्सन गोज फ्रॉम रिझल्टिंग टेस्ट रिझल्टिंग स्टेट आहे, रेस्टिंग स्टेट म्हणजे काय म्हणतात, रेस्टिंग म्हणजे आराम केलेली अवस्था, स्टेट म्हणजे अवस्था, इन टू ए स्टेट ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी. फिजिकल म्हणजे बाहेरची जे म्हणजे बाहेरची जी क्रिया आहे आपण करतो त्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण म्हणतो. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक तर त्याने ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा न्यूरल टिश्यू. न्यूरल टिश्यू म्हणजे चेतासंस्थेच्या पेशी, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्याच पेशी संपूर्ण शरीरामध्ये विखरलेले असतात. आणि म्हणून असं म्हणतात बघा, ब्रेनला मार लागलं तर माणूस वाचत नाही. का? कारण हे जे न्यूरॉन जे ब्रेनच्या जे पेशी आहेत ना, एक स्पेशल सेलनं बनलेले असतात, त्याला न्यूरॉन सेल असं म्हणतात. आणि न्यूरॉन सेल एकदा डॅमेज झाली की त्याच्यामध्ये रिजनरेशनला नो चान्स, रिपेरिंगला नो चान्स, दुरुस्त होण्याला चान्स नसतात असा म्हणून त्यासाठी म्हणत आहे. म्हणून आता न्यूरल टिश्यू असं म्हणलं ते बघा. द न्यूरल टिश्यू कन्सिस्ट ऑफ प्रायमरीली ऑफ 2 टाइप्स ऑफ सेल्स, द न्यूरॉन अँड न्यूरोजेलिया. आता न्यूरॉन म्हणजे चेतापेशी आणि न्यूरोग्लिया म्हणजे त्याच्यासारखी संबंधित असणारी पेशी, त्याच्यातून त्याला सप्लाय होतो त्या ठिकाणी, किंवा त्यालाच आणखीन काय म्हणतात, आर गॅलियल सेल्स. while a nerve is a bundle of axon. The word nerve is used for a bundle axon. बरोबर. ॲक्झॉनचा हे शब्द काय? मज्जापेशीपासून सुरुवात होणारा तंतू, मज्जापेशीपासून सुरुवात होणारा तंतू असा त्याला ॲक्झॉन असं म्हणतात. The word nerve is used for a bundle of axon, outside the CNS, while inside the CNS in the same the word tract is used. म्हणजे कोणता शब्द वापरला जातो त्याने सांगितलेलं आहे. The nervous may be sensory or motor or mixed type. Nervous system कसं त्या ठिकाणी, nervous system may sensory or motor or mixed type. That is having both the types of sensory and motor nerve. All these along with nervous organ made up of nervous system of the higher animal and bring about coordination and control of various activities of the body full stop. This is done through the receptor which bring in sensory input toward the control nervous system. Full stop. Processing is carried out in the CNS and then through the motor command, response is sent out. The nerve arises from the cyton of the CNS, travel throughout the body, transmitting the nerve impulses from CNS. बघा, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून मेंदूकडून मिळाले जे इम्पल्सेस आहेत तर सर्व शरीराच्या
बॉडीच्या भागापर्यंत जातात असा त्याचा अर्थ. ओके, पूर्ण बॉडीमध्ये विखरल्या स्वरूपात असतात, ते पूर्ण ट्रान्समिट होतात. ओके, आय विल स्टॉप हिअर. टुमॉरो विल कंटिन्यू द नेक्स्ट